नमस्कार. रतन टाटा हे नाव आपल्यापैकी सर्वांनाच माहीत आहे, कारण त्यांचं कार्यच तेवढं महान आहे. त्यांनी आपल्या भारत देशातील उद्योग जगात ज्या एक वेगळी क्रांती घडवून आणली. त्यांनी ज्या गोरगरिबांचा विचार केला, इथे जगणाऱ्या प्राण्यांचा विचार केला आणि त्यांच्यासाठी हॉस्पिटल देखील त्यांनी चालू केले. त्यांनी अशा अनेक कॅम्प चालू केले, अशा अनेक गोष्टी चालू केल्या ज्यामुळे गोरगरीब जनतेला त्यांची मदत होईल. परंतु तेच रतन टाटा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आभार मानतात, तेव्हा ते नेमकं काय म्हणतात आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, रतन टाटा हे जे आहेत खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं जे आहे भारतातील उद्योग जगतामध्ये खूप मोठं असं त्यांचं नाव होतं. त्यांच्या अनेक कंपन्या आहेत, त्यांच्या अनेक ग्रुप आहेत, त्यांच्या अनेक ठिकाणी त्यांचं कार्य पसरलेलं आहे. परंतु ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मोठ्या प्रमाणात मानत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला ते नेहमी सलाम करत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी कार्य केलं, त्याबद्दल ते नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणी राहत असत. त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी जे आहे 2016 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती होती. तेव्हा जे आहे त्यांच्या टाटा स्टील मार्फत एक मोठा कार्यक्रम देखील आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना रतन टाटा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार देखील मानले होते. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानत त्यांनी पुढे आपलं कार्य कसं चालवलं आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर चला जाणून घेऊया त्यांच्या काही कार्याबद्दल. मित्रांनो, रतन टाटा यांनी हे जे आहेत एक वेळेस रस्त्याने जात असताना त्यांना काही कुत्र्यांचा त्या ठिकाणी गाड्यांना धडकून मृत्यू होताना दिसला आणि त्यानंतर त्यांनी ठरविलं की यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि या मुक्या जनावरांना आपण काही ना काही सहारा द्यायला पाहिजे किंवा यांचा जीव वाचवण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी अनेक गोष्टींनी अनेक ठिकाणी त्यासाठी लोक कामाला लावली आणि संशोधन करायला लावली आणि सरतेशेवटी त्यांना एक त्यावरती उपाय भेटला. त्या ठिकाणी रेडियमचे बेल्ट बनवून जे आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या मुख्या प्राण्यांच्या गळ्यामध्ये अडकवायचे, ज्यामुळे त्याच्यावरती लाईट पडल्यानंतर लोकांना ते दिसतील आणि त्या कामासाठी त्यांनी हजारो कोटी रुपयाची देणगी देखील दिली. त्याचसोबत रतन टाटा हे आपली त्यांची जी काही इन्कम होती किंवा त्यांच्याकडे जे नेटवर्थ होतं त्यामधील भरपूर सारा हिस्सा जो आहे त्यांच्याकडे असणाऱ्या NGOना डोनेट करून देत असत. कारण त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी असणाऱ्या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी मी कामी पडलो तर ते खूप महत्त्वाचं असेल आणि त्यामुळे ते अनेक NGOना डोनेशन देत असत. त्यासोबत त्यांनी जे आहे त्यांच्या वयाच्या 86व्या वर्षी सरतेशेवटी त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांअगोदर एक हॉस्पिटल चालू केलं होतं. भारतातील सर्वात पहिलं आणि सर्वात मोठं असं हॉस्पिटल त्यांनी चालू करायला घेतलं होतं. ते हॉस्पिटल फक्त या ठिकाणी असणाऱ्या मुक्या जनावरांची सेवा करण्यासाठी, मुक्या जनावरांना ठीक करण्यासाठी उभारण्यात येत होतं आणि त्यासाठी त्यांनी खूप मोठे कार्य देखील केले आणि त्यांनी खूप सारे कष्ट देखील घेतले ते हॉस्पिटल उभं राहण्यासाठी. मित्रांनो, रतन टाटा यांचं कार्य खूप महत्त्वाचं आणि खूप मोलाचं आहे. आपल्या देशामध्ये त्यांनी अनेक गोष्टी केल्या. त्यासोबत एक वेळेस त्यांना रस्त्यावरनं जात असताना असं बोललं जातं की रतन टाटा हे रस्त्यावरती जात असताना त्यांना एका गाडीवरती 3 ते 4 लोक बसलेली दिसली, एक फॅमिली बसलेली दिसली. त्यांचा विचार करत रतन टाटा यांनी ठरविलं की इथून पुढे आपल्या भारत देशातील कुठलाही गरीब व्यक्ती असा मोटरसायकलवरती जीव धोक्यात घालून पूर्ण फॅमिलीसोबत 4 ते 5 सदस्य बसणार नाही. यासाठी आपण काहीतरी संशोधन करायला पाहिजे आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी नॅनो सारखी कार चालू केली आणि त्या कारचं त्यांनी फक्त बोलत असताना किंवा उद्घाटन करत असताना सांगितलं होतं की ही कार या ठिकाणी असणाऱ्या गोरगरीब जनतेसाठी केली आहे आणि त्यामुळे या कारची किंमत मोटरसायकलपेक्षा कमी किंवा मोटरसायकल इतकीच मी ठेवलेली आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करत रतन टाटा यांनी ती कार जे आहे लोकार्पण केलं होतं. मित्रांनो, रतन टाटा यांचे अनेक कार्य आहे, परंतु ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मानत असत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहित असताना या ठिकाणी गोरगरीब जनतेचा विचार केला. या ठिकाणी आपल्या देशातील अनेक लोकांना जे न्याय मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. त्यामुळेच त्यांना मानणारा प्रवर्ग देखील खूप मोठा होता आणि त्यामध्ये रतन टाटा हे देखील येतात आणि त्यामुळे 2016 मध्ये रतन टाटा यांच्या टाटा स्टीलकडे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठ्या
प्रमाणात आभार मानण्यात आलेले होते। त्या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आले। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे विचार देखील प्रकट करण्यात आलेले होते आणि त्याच ठिकाणी रतन टाटा यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप आभार मानले। ते म्हणत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा नेता जो आहे आपल्या भारत देशात होऊ शकत नाही किंवा त्यांच्यासारखी विचारश्रेणी असणारा कुठलाही व्यक्ती आपल्या भारत देशात दुसरा होऊ शकत नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार केला असता तर त्यांनी कितीतरी पैसे कमविले असते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त विचार केला की या ठिकाणी असणाऱ्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यायचा आणि तशा प्रकारचं त्यांनी जे संविधानामध्ये लिहून ठेवलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त संविधानात लिहूनच नाही ठेवलं तर त्यासाठी त्यांनी स्वतः कार्य देखील केले आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवस रात्र झटले असं बोललं जातं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे अनेक गोष्टी अनेक कार्य केलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच भर हा शिक्षणावरती राहायचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भर फक्त शिक्षणावरतीच नाही तर या ठिकाणी असणाऱ्या गोरगरीब जनतेने जे आहे आर्थिकरित्या देखील खूप प्रगत व्हावं किंवा सुदृढ व्हावं असं त्यांचं मत होतं आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 125व्या जयंतीनिमित्त रतन टाटा यांनी खूप मोठा असा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याबाबतच्या अनेक फोटो व्हिडिओज आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळतील। तो कार्यक्रम रतन टाटा यांच्या टाटा स्टील या कंपनीकडून आयोजित करण्यात आलेला होता। तरी मित्रांनो रतन टाटा यांना जे आहे आमच्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली। मित्रांनो रतन टाटा हे जे आहेत खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आपल्या देशासाठी होऊन गेलेलं आहे आणि त्यांनी उद्योग जगामध्ये खूप मोठी क्रांती देखील केलेली आहे, त्यामुळे सर्वच जण त्याचं मोठ्या प्रमाणात आभार मानत असतात। तर मित्रांनो रतन टाटा यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो। Thank you.